अखिल विश्वाला शांततेचा, करुणेचा मध्यम मार्ग चालणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रकांड पंडित, प्रज्ञा सूर्य, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाज सुधारक, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, संत गाडगे बाबा, संतांचे संत संत कबीर, माता महामाया, माता प्रजापती, माता गौतमी, माता जिजाई, माता भीमा, माता रमाई या वाघयांना व बाबुसांना त्रिवार वंदन. तसेच तुम्हा बौद्ध बनवणारी मातृसंस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडे या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष यशवंत भीमराव आंबेडकर यांचे एकमेव कार्याला वळण या संस्थेचे तृतीय अध्यक्ष बौद्ध सालेले महामंत्रिका अभिनाथाई आंबेडकर यांचे 46 वर्षे चालत आलेल्या कार्याला वंदन. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांचे कार्याला वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर. तसेच या संस्थेचे आज आपल्या शाखेमध्ये 70वा दिवस या धम्मग्रंथाचा 70वा दिवस आपण साजरा करत आहोत आणि त्या अनुषंगाने आज इथे या नालंदा बुद्धविहारामध्ये सर्व उपस्थित या शाखेचे अध्यक्ष बोधाचार्य भगवान किशोर कांबळे गुरुजी, तसेच या शाखेचे कोषाध्यक्ष बोधाचार्य मरिप्पा शिंदे गुरुजी, या शाखेचे संघटक मोबले गुरुजी, या शाखेचे संघटक चंदू गायकवाड गुरुजी, तसेच उपासक गौतम काबळे गुरुजी, तसेच भावी पोताचार्य अरुण अंबोरे, तसेच महिला जिल्हा अध्यक्षा बोधाचार्य सामनेरी सुरेखाताई सावंताई, तसेच या शाखेचा पर्यटन सचिव शिंदेताई, तसेच या शाखेचा संघटिका भारतबाई वाघमारे, तसेच या शाखेच्या संघटिका पंचशिला गायकवाड, तसेच उपासिका इंगोलीताई, उपासिका सर्वगोडताई, तसेच कांबळेताई आणि या उपासिका सुजाता वानखेडे, तसेच रुपानीताई कांबळे आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका. तर मी सर्वप्रथम या शाखेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करावे. यांच्या मेळकुंबई महिला जिल्हा संघटिका आरिधी सुरेखाताई सावंत यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून. या शाखेचे कोषाध्यक्ष बोधाचार्य आयुष्यमापवारी शिंदे बुची यांना विनंती करतो की त्यांनी मेदगतीचा प्रत्यर्थ करायचा. काल दोले मालच्या राणी मोबाईल थारी मना गंगने तो बाबू लो
त्यानंतर या शाखेचे विश्वत तपासणीस चित्तेंद्र तांबेबुर्जी यांना विनंती करतो की त्यांनी अगरबत्तीचं प्रज्वलन करावे. हे सर आमेरी त्या छोट्या मॅन मध्ये पैका नर दे रही लगा What we got so summary. As an edit is it. या शाखेचे संघटक शीर्षक पूजयाचा विजय करतो की त्याने कथा करवताना बद्दल खुश पात्र करायचे. यानंतर या शाखेचे उपासक गौतम कामलीबुद्धी याला विनंती करतो की त्यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पुष्प अर्पण करावे. Yeah, you could. त्यानंतर चांदू गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी कथाकथ बौद्ध बकराला पुष्पहार करावे. या शाखेच्या पर्यटन सचिवा संगीता यांना विनंती करतो की त्यांनी आता समोर आहे का ते आता ऑनलाईन चुकीचं प्रजनन करायचं. मग कोणती बा आता कुठ And they picked up a please उपासिका विवरिता यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा तथागत पटकुतून पुष्प अर्पण करावे. जशी तर भारतभाई वर्माने संघटित यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पित करावे. यानंतर सभोवताई यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्धाला पुष्प अर्पण करायचे. त्यांनी आम्ही त्यांनी विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम पुष्प अर्पण करायचं. त्यानंतर संगीतिका उपाध्याय कांबळे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचं.
बघा त्यानंतर पंचशिला गायकवाड संघटित पंचशिला गायकवाड यांनी सुद्धा पुष्पा अर्पण करायचे. हो त्यानंतर विधाता बँकेने यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करायचे. यानंतर आवडी बोलण्याचा गे अवगुण अंबुडे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुष्प अर्पण करायचे. तथागत गौतम येते यानंतर बौद्धाचार्य गोगलेबुद्धी संघटक यांना सुद्धा विनंती करून मी त्याने तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करेल. Swap. Pessoal, पाहिजे आजचं जे आपलं कार्यक्रमाचं युट्यूबद्वारे आता एक चॅनल आमचे करत आहे त्यांना जे सिधी यांना सुद्धा विनंती करते की त्याने तथागत गौतम बुद्धांना पुष्प करेल. चंदू गायकवाड साहेब घाल समरी हिरा सुद्धा विनंती करतो की तिने सुद्धा तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करायचे आहे. खाली हा बेच्या पेवाकडे नैतिक वाटपर याला सुद्धा नौकं कुबी त्यांनी सुद्धा तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करू. ಇದು ನಮ್ಗೆ ದೇವಾಯಿ ಹೋಗ ಏನಾದಿನ आहे त्यानंतर मी पुष्पपूजा ज्या सुगंधी पूजा झालेली आहे तरी आपण सामूहिकरित्या सूत्रपठ करू आणि त्यानंतर आपल्या ग्रंथ वाचनाला सुरुवात देऊ. Adina
सरस्वती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावः धनसारपतितेन दीपेन तमनस्सिना ईलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोदं सुगन्धिकाय वसनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मसङ्घ सुगततर्भवा धातो धातुकम्पे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे ते सर्वमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सप्पठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविज्जं विदुरयाणं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरकौशगौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज सुसरनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलपुरुषतु भीमराय सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उतारा भगवंता मुसाकरा भक्तकाजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापलारी उरी रोदरूपा मुक्ती पथकोलता जीर्णस्मृती जाळिला उजाळिला गतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराला वैदा जिल्हा संघटिका तेथरे शिक्षिका सुरेखा सुरेखाताई सावंत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या छोट्या मेहनतीचा प्रज्वलन करायचं आपण. Hakikati konendo taniri ki nanti halal abadet. Please. This thing. You should be assuming you're ready. सुंदर असं मेन पोत खाल्लेलं आहे तरी आमच्या या नालंदा शाखेच्या वतीने मी सुरेखाताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पुढे आपल्या वाचनाला सुरुवात करा. मी ते म्हणतो बघी मला बरं Serious workers stats प्रसन्न सर्वांना जय भी प्रथम सर्वांना जय भी आजच्या या मुंगरपै वातावरणात
या नालंदा बुद्ध विहारात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बाटकुदाचा धम्म या ग्रंथांचं वाचन हा 16 17वा दिवस आहे. आणि या 17व्या दिवशी लोक ग्रस्त कानन या शेवटचा नाही आहे तर ग्रंथ वाचनाचा आजचा भाग असा आहे की बाबा बुद्धाचा महापरिनिर्वाणाचा आजचा अंतिम संस्कार विधी असल्यामुळे आजच्या या नालंदा बुद्ध विहारामध्ये शाखेचे अध्यक्ष त्याचे संपूर्ण कार्यकारिणी अत्यंत चांगल्या प्रकारे हा सोहळा असा संपन्न करण्यात आलेला आहे की मला खूप छान वाटतंय की सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या वाचन करताना मला मी खूप आनंदी झालेली आहे. तर श्रद्धावान शील संपन्न असा सर्व उपासक उपासिका केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य श्रामणे पालक पालिका यांना सैन्य जेबित करून आजचा या ग्रंथाचा खंडक 7वा भाग 3 यातला अंतिम शब्द भगवान गौतम बुद्धाने सांगितलेला आहे की काय सांगितलेलं आहे. अनित्य म्हणजे जग हे काय आहे, अनित्य आहे. हा सगळ्यात शेवटचा शब्द महापरिनिर्वाण होत असताना बुद्धाने आनंदांना आणि त्यांच्या भिक्खूंना सावळ्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे 4था शोकग्रस्त आनंद. जेव्हा आनंदाला सांगतात की आता माझा शेवटचा दिवस आहे आणि आता शेवटचा क्षण आहे. आणि हे सांगत असताना आनंद जेव्हा त्या जागेवरून निघून जातात आणि दुसरीकडे जातात ते, कारण त्याला ते दुःख सहन होत नाहीये. आणि मग जेव्हा बुद्ध सांगतात की आनंदाला बोलवा आणि मग आनंदाला बोलवण्यात आलेलं आहे. आनंदाला 2 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहे बुद्धान. एक या कुशीनारमध्ये आलेले आहेत आणि कुशीनारामध्ये आल्यानंतर आता इथे 3ऱ्या प्रहरी त्यांचा परिनिर्वाण होणार आहे. म्हणून जाऊन संपूर्ण कुशीनारा नगरीमध्ये त्यांनी सांगावं आणि दुसऱ्यांना सांगितलंय की भगवान गौतम बुद्धांना अन्नदान करणारी पहिली सुजाता आणि शेवटचा चंद नावाचा त्या कुशीनारमध्ये राहत असतो. त्यांनी शेवटचं भोजन या चंदाने दिलेलं आहे बुद्धांना. तर महापरिनिर्वाणानंतर किंवा परिनिर्वाणानंतर या तिथल्या नगरातली लोक या चंदला काय म्हणते की आपल्या शेवटचं भोजन त्यांच्या घरी येण्यात आलेलं आहे आणि दिल्यामुळे की लोक त्याला म्हणजे राबवती की तू काय म्हणजे असं गात की महापरिनिर्वाण झालेला आहे आता तागदाचा आणि म्हणून त्याला त्रास करही त्याला रागवती. आणि म्हणून त्या चंदाला जाऊन सांग म्हणजे लोकांना जाऊन सांग की आज या नगरीमध्ये अगदी पहाटेच्या 3ऱ्या प्रहरी माझा परिनिर्वाण होणार आहे असं सांगूये. तसं आनंद जाऊन घ्यादो बुट्टी त्याला शेवटी आनंदांना सांगितले. आणि मग हे सांगितल्यानंतर आनंद हा शोकग्रस्त झालेला आहे आणि जसं वय होत चाललेले तसं ते बाबान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखादा सेवकाची जरुरी वाटू लागली होती. नाही थांबा, इथे मला वाटतं 25 या दमरवर आलेलो आहोत आपण. तर या 2 गोष्टी सोपवलेल्या आहेत, पण तुझ्यावर दोष आहे की अशी संधी तू देऊ नकोस की मला कदाचित म्हणते आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही आणि त्यांच्या आज्ञेच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली नाही आणि म्हणून तू सगळ्यांना भेटण्याची संधी मिळावी म्हणून जाऊन सांग असं बुद्धाने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर स्थवीर आणि स्थवीर आनावी या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली होती. म्हणजे धार्मिक चर्चेत म्हणजे जे जे काय राहू केलेलं आहे ते सर्व रात्रभर त्यांनी चर्चा केलेली आहे. कोण पहिला कोण आहे अनिरुद्ध आणि स्थवीर आनंद त्या दोघींना पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरा तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू आनंद हात पसरून उदंग करू लागते. काही तर दुःख अतिशयाने जमिनीवर गडबडून लोळू लागले. बघा म्हणजे जसं परिनिर्वाण प्राप्त झाले त्यांना आणि त्याच्यानंतर तिथे सगळे भिक्खू संघ त्यातले तथागतांचे जे काही आवडते आणि सगळा संघ होता त्यांनी काय केलं, हात पसरून म्हणजेच काय हात पसरून उदक करू लागले. म्हणजे हात पसरून म्हणजे असं असं काय म्हणजे हे झालं म्हणून मग काही
अगदी दुःखी अंतकरणाने सगळे जमिनीवर असे बडगडा लोळू लागले आणि ओ म्हणू लागले की तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण झाले. या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केलेला आहे. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला आहे. बघा, वैशाखी कोण्य विचाराती तिसऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले आणि त्यांचे परिनिर्वाण इसवी पूर्वच्या 83 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटलेले आहे की तिवा तपती अधिकचो रत्तिंग अभाती चंदिमा सत्नदो खत्यो तपती जाई तपती ब्राह्मणो अत चप्पंग अमरतिंग बुतो तप्पी ते दुसा. म्हणजे पाली भाषेमध्ये या भिक्खू संघाने म्हटलेलं आहे की सूर्य केवळ दिवसात प्रकाशित होतो आणि चंद्र केवळ रात्रीला प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यानंतर क्षत्रिय तेजस्वी दिसतो, तेव्हा दानस्थ असतो, तेव्हा ब्राह्मण तेजपुंजक दिसतो. पण बुद्ध मात्र तेज अगदी स्वयं तेजाने दिवस रात्र संद प्रकाशित राहतो. बघा, या गातेचा अर्थ काय? सूर्य हा केवळ फक्त रात्री प्रकाशित असतो आणि चंद्र हा दिवस सूर्य हा दिवसा प्रकाशित असतो, चंद्र हा रात्री प्रकाशित असतो. आणि जो ब्राह्मण क्षत्रिय आहे तो कधी जेव्हा ध्यानस्थ बसतो तेव्हा तो तेजपुंज दिसतो. पण बुद्ध हे संयुक्तिकाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतात. अशा प्रकारे या गाथेचा अर्थ आहे. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता. म्हणजे यांना म्हटलेलं आहे जगाचा प्रकाशमान करणारा. अशा प्रकारे मग मल्लाचा विलाप आणि एका भिक्खूंची प्रसन्नता. बघा, 5वा आहे मल्लाचा विलाप आणि एका भिक्खूंची प्रसन्नता. तथागतांच्या आदेशानुसार आनंदादी मंदाकडे जाऊन त्यांना ती रचना विधीन केली. बघा, आता तथागतांचा परिनिर्वाण झालेला आहे. त्याच्यानंतर आणि आता जे मल्ल आहे मल्लांकडे विलाप आणि भिक्खूंची प्रसन्नता करण्यासाठी तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली, म्हणजे सांगित. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण, पुरुष, कुवारिका दुःखी, खिन्न आणि शोकान्वित झाले. काहींनी केस विस्कटून हात पसरून जमिनीवर गटडा रडून लोक प्रदर्शित केला. बघा, अगदी म्हणजे जसा आपल्या घरचाच एक माणूस मध्ये निर्वाण झालेला आहे आणि पदर धरून सोडून गडागडा जमिनीवर लोळत आहे. त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका स्त्रियांचं मल्ल तथागतांच्या अंत्यदर्शनासाठी उपवनाची शालवाटी गेले. तेव्हा सभी आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला बंधन करण्यासाठी एक एक जाऊ दिले तर फार व्यतीत होई. म्हणून त्याने कुटुंबांचे गट केले आणि प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र आव्हाने वंदन करू निरोप की. म्हणजे एकीकडे जर की पारवर गेला असता मग कुटुंबाने जाऊन कर्षण घेतलेला आहे. त्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्तवी महाबशप पावा ते कुशीनारा या मार्गाने यात्रा करीत होते. बघा, कोण? महास्तवी महाकश्यप, म्हणजे पहिली धम्मसंगीनी भरवण्यात आली होती आणि तो महास्तवी महाकश्यप हे ते अध्यक्ष होते आणि तेव्हा कुशीनार या मार्गाने यात्रा करी. आता अग्नी द्यायचा म्हटल्यानंतर आहे हे जे महास्तवी महाकश्यप हे तिथे उपस्थित नव्हते, ते पावा येथे गेलेले होते. आणि मग त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता. महास्तवीवर महाकश्यपांना तो नग्न परिव्राजक धरून दिसला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मित्रा, तो आमच्या गुरुना ओळखत असतील? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. तर मग गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. बघा, यात्रा करत असताना तिथला प्रवासी तो त्या आपल्या महातैरानं म्हणाले, तू म्हणजे आज श्रमण गौतमांचे निधन झालेलं आहे आणि 1 हप्ता झालाय, तुला माहित आहे का? तू त्यांना ओळखतो का? तर हे वृत्त ऐकतात भिक्खू गण शोकविवत होऊन रुदन करू लागला. म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी काय करू लागला, म्हणजे अगदी शोकाकुल झाले होते. या भिक्खू गणात उतार वयात चांगला ताकद झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. म्हणजे शेवटी दिलेला जो सुभद्र होता, ज्याला दीक्षा दिली होती,
तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण सर्व गौतमांच्या निर्बंधातून मुक्त झालो आहे. बघा, हा सुबोध आणि हा सुभद्र. तो सुबोध होता, तो शेवटची निष्ठा दिलेला होता. आणि हा सुभद्र नावाचा एक भत्ते होता, एक भिक्षू होता. जसं तथागतांचा महापरिनिर्वाण झालं, तसं हा सुभद्र नावाचा एक भिक्खू म्हणाला, तो बरं झालं, आता बस झालं. आम्ही आता या विनयामधून, या कचड्यामधून, या धम्माच्या अत्यंत कडक अशा नियमामधून सुटलो. आपण समन गौतमांच्या निर्बंधाबद्दल मुक्त झालो. हे बरे झाले. हे तुम्हा शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधाने आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येत आहे. आपण ते करावयाची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झाले. हे बरे नाही का झाले? तर मग रडता कशासाठी? शोक कशाला करता? मी तर आनंदाची घटना आहे. तर बाबा, हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भुकते होते. बघा, असं म्हटल्यामुळे तेव्हा पैगी धम्मसंगिनी वराड्यात आली होती. कारण जो हा सुभद्र नावात म्हणतो होता, त्याला काय वाटत होतं? बुद्धांच्या कडक नियमाचा त्याला साथ वाटत होता. आणि त्याला हे नियम नको होते. आणि त्याला असं वाटतं, बरं झालं, आता आपल्याला कोणी वाली मुरलेला आहे आणि कोणी आपल्याला निर्बंध लावणार नाही, की हे कर, ते कर, ते करू नको दे. आणि म्हणून त्याचं बळाला आणि याच्यावरून आपल्याला दिसतो की तथापदे मोठे शिस्तीचे आणि कठोर बोपटे होते. मग अंतिम संस्कार बघा. आता अंतिम संस्काराच्या वेळेला काय काय घडलंय? कुशीनाराच्या मंदानी मग स्थबीर आनंदाला विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची? कुशीनाराच्या मल्ल या स्थबीरांना आनंदाला विचारलं, याचा कशी व्यवस्था करायची? आनंद मानला, लोकपारजनी तशी उत्तर क्रिया करतात, तसं तथागतांनी उत्तर क्रिया आपण करावी. म्हणजे उत्तर क्रिया म्हणजे काय? उत्तर क्रिया म्हणजे काय? अंतिम संस्कार. ब्राह्मणांची उत्तर क्रिया कशी केली जाते? मग आनंदाने उत्तर दिले, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवकुंठित करता. म्हणजे आनंदाने केलं की नव्या कोऱ्या वस्त्रात अवकुंठित करता. तदनंतर तो कापसाने गुंडाळता. बघा, तो काय करता? कापसाने गुंडाळता. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने तो गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करता. बघा, जे स्थबिर आहे, जे मोठे आहे, जे श्रेष्ठ आहे, जे तथागत आहे, सम्यक संबंधांना कसं केलेलं आहे तुमच्या लक्षात आलं? पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचा एका कोऱ्या नव्या वस्त्रामध्ये त्यांचा देह गुंडाळलेला आहे. त्याच्यावर काय केलेलं आहे? कापसाने गुंडाळलेला, पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळलेला आहे. असं करत करत एकामागून एक असे 500 वेळा त्यांना गुंडाळण्यात आले. आणि नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून बंद करका. लोखंडाची कढई ठेवते, त्यांना आपण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवता. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रस्ता अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. आणि मग तशाच प्रकारे मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. या बुद्धांचं सुद्धा तशाच प्रकारे केलेले. मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यात आता उशीर झाला आहे, उद्या ते करूया. म्हणजे आज उशीर झाला म्हणजे उद्या या सर्व गोष्टी करत असताना नंतर ऋषी नाराच्या मताने आपल्या सेवकांना आज्ञा केली की तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाला गोळा करा. तसे वादकांनाही बोलावून द्या. बघा, वादक वाजन यांना पण बोलावून द्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्राची आच्छादने, फुलांची तोरणं इत्यादींनी तथागतांच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. पहिला दिवस तो गुंडाळण्यात केला. दुसरा दिवस बघा, म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की नृत्य, गायन निर्वाणानंतर आपल्याला पूजा नाहीये, काय आहे? जिवंतपणेच करायचे. त्याच्यानंतर नृत्य, गायन, भजन, पुष्पमाला, सुगंध रस्त्यादी आच्छादन अशा प्रकारे त्यांनी तो करता करता दुसरा दिवसही निघून गेलाय. तसा तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा दिवसही गेलेला आहे. 7वा ऋषी कुशीनाराच्या मनाने विचार केला, आज तथागतांचा देह हरवू आणि त्यांची उत्तरक्रिया म्हणजे किती ऋषी
7व्या दिवशी. नंतर मल्लाच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून त्याने केली व नवी वस्त्रे परिधान केली. पहा, काठी म्हणजे काय? अ, अ, आ, म्हणजे खांदा देण्यासाठी जो तयार केलेला होता तो. नंतर तथागतांचं ध्येय उतरून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे हेतू उतरून या तिचे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही काळानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. म्हणजे सगळं नश्वर आहे, नष्ट आहे, अनात्म सगळीकडे मुद्दाने. म्हणजे जगामध्ये एक कुठलाही ते राहत नाही, जन्म एक ते मृत्यू आहे. अशा प्रकारे या तथागतांच्या नश्वर नश्वर पा म्हटलेलं आहे. शरीर त्यागल्यानंतर तो नश्वर होतो आणि त्या देहाची रक्षा झाली. आता राक्षसासाठी संघर्ष बघा, त्यांना अग्नी दिलेला आहे. मग त्या राक्षसासाठी संघर्ष काय होते बघा. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाळ्याच्या मल्लाने रक्षा अस्थी गोळा केल्या व महासागरात त्या ठेवू पाले व धनुष्याच्या संच्या भोवती पोटल्या. त्यांच्या अस्थी काय केल्या, सगळा चाळून झाल्यानंतर गोळा केला आणि भाले व धनुष्यांच्या त्यांच्या भोवती कोट केला. भाले आणि धनुष्य त्यांच्या भोवती कोट केला. कोळी त्या सर्व प्रिया त्यांचा अंश चोर नेऊ नये मग तिथे पहारा बसवला. सप्तार्षपर्यंत नृत्य म्हणजे सप्ताह म्हणजे की संपतेत पर्यंत. आता सप्ताह म्हटले 7 दिवस. 7 दिवस हे चालत होतं. नृत्य, गायन, वादन, कुशनाला व सुगंध इत्यादी उपचाराने मल्लाने त्याच्या अस्थींना मानसन्मान व आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा आदर्शत्रू यांच्या कानी आले की तथागतांचे कुशीनारा ऐकते परिनिर्वाण झाले. त्याने मल्लांकडे दूध पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. बघा, मगध देशाचा अजासुते त्याप्रमाणे वैशालीच्या लिच्छवी यांकडून, कपिलवस्तूंच्या शाक्यांकडून, अकप्प्यांच्या वल्लिया याकडून, रामगांच्या कोलियांकडून आणि पावाच्या मंदांकडूनही दूध आले. असे एकूण बघा 8. बघा 8 अशा काय केल्या, त्या अस्थीचे 8 भाग केले आणि अस्थीला अस्थीचा हिस्सा मागणाऱ्या वेटदीपाचा एक ब्राह्मणही होता. मग एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनारायणचे मल्ल म्हणाले, तथागतांची परिनिर्वाण आमच्या गावात आहे. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचा हक्क आहे. बघा, या सगळ्यांचे कुठे कुठे मल्ल, लिच्छवी, वैशाली, कपिवस्तू, शाक्य, कप्प, वल्लीय, रामगावचे कोलीय आणि पावाचे मल्ल असे 8 जणांनी त्या अस्थी म्हणजे तयार केल्या. तेवढ्यात तो कुशीनाचा एक मल्ल आला. काय तो म्हणाला की आमच्या गावामध्ये महापरिनिर्वाण झालेला आहे, तर आमचा त्याच्यावर हक्क असणार आहे, असं त्यांनी हे केला. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला आणि तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरबरांच्या अस्थींच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. बाबा, आपण सर्वांनी एकमेकाने मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थीचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईन. म्हणून ते 8 भाग केले आणि 8 भागामध्ये त्यांच्या ठिकाणी जाऊन ते स्तूप बांधले. कुशीनारच. आता स्तूप बघा, स्तूप काय, स्तूप कशाला म्हणतात, तथागतांच्या अस्थी ज्यांचे अवयव, शरीराचे जे अवयव आहेत या अवयवाचा स्तूपातला जातो. कुशीनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से करू सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली आणि नंतर त्याने तथागतांच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्या.
तर त्यावर मी एक स्तूप बांधून काही सका. द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र जे रक्षापात्र ठेवलेलं होतं त्याच्या ते द्या. सर्वांनी तो मात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सदोत्याने मिटला. अशा प्रकारे आज अंत्यसंस्कार तथा बमार गौतमबुद्धांचा महापरिनिर्वाण म्हणून अंत्यसंस्कार इथे वाचनाचा आजचा भाग अत्यंत आजचा दिवस रविवार पण आहे आणि आज खूप मंगलमय वातावरणामध्ये आजचा हा अगदी काय म्हणता हा योगायोग आहे की आज रविवार असून आजचा भगवान गौतम बुद्धांचा अंतिम संस्कार विधी सुद्धा इथे आपण बिहारामध्ये तो म्हणजे सादर केला आणि आज अशा प्रकारे आज सांगत होते की लाईव्ह करत आहे त्यामुळे खूप छान वाटते आणि धन्यवाद. आणि इथे आजचा भाग रक्षेसाठी संघर्ष संपलेला आहे भाग 7वा खंड आणि भाग 3 इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लिखित त्याचा धम्म हा प्रयत्नाचा आजचा हा भाग इथे आपण थांबून चरणते घेऊ संपवणार आहोत. आज संपलेला नाहीये तर अजून उद्या असे एक 4-8 दिवस लागणारच आहे. असं नाही की आज संपला म्हणजे उद्या यायचं नाही. तर उद्या पण अशात सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी इच्छा व्यक्त करते. ते थांबते. नमो बुद्धाय. जय मासरी अशोक ಇದಕ್ಕೆ ಆಲೇ ಸ ಡಬಲ್ ಓಪನ್ ದ ಚೌಕ್ ತಬೇಟ್ झालंय ना हो इथे आपलं सर्विस दिवशी भगवान दत्त आणि त्यांचा धम्म त्या ग्रंथाचं ग्रंथवाचन भारतीय बौद्ध महासभा शंका चिंपाण्याच्या वतीनं या नालंदा बुद्ध विहारामध्ये आजचा तो भाग विशेष भाग होता. तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि अंतिम संस्कार हा भाग त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आजच्या या भागाचं चित्रीकरण करत असताना संपूर्णपणे पुत्रपठणाचे आज यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी पाहता येईल. त्या निमित्तानं आजच्या या विशेष भागात भारतीय बौद्ध महासभेचे शाखाची पडण्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या भागाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व महिला वर्ग, यासाठी ते संघटिका, नवी मुंबई जिल्हाच्या संघटिका तथा मदाचार्य, आमच्या आदर्श केंद्रीय शिक्षिका आदरणीय सावंताई यांना सुद्धा मानाचा सन्मानाचा सविनय भेट. कारण हा ग्रंथ वाचण्यासाठी त्यांनी अतिशय संघटित उपक्रम या ठिकाणी राबवला. शांततेच्या खेळीप्रेच्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा अंतिम प्रकारचा हा ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम महापरिनिर्वाण भगवान बुद्धांचा आजच्या या वाचण्याच्या दिवशी संपलेला जरी असलं किमान 1 ते 2 दिवसामध्ये हा पूर्ण ग्रंथ पठण होऊन जाईल. त्याच्यानंतर येत्या 30 तारखेला या ग्रंथाचा समारोप दिवस, वाचनाचा समारोप दिवस आणि वर्षावस पालिकेचा समारोप असा देहरी आणि आज एक किती साधून अकले अंधश्रद्धा निर्मूलन 1 दिवसीय तेबेस्क्वेअर या राबवण्याचा विषय आहे. हे सर्वांच्या मनामध्ये आहे आणि ती आज आम्ही नवी मुंबई जिल्ह्याच्या सोनकाल विभागाची बोलणं झालेलं आहे. तरी पण त्यांनी मान्यता दिलेली आहे. आरोग्य गिरिजन त्याची चर्चा स्वयंसेवक पटेल एका दिवसाचा दिलं एक वरिष्ठ
मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी प्रवचनाला एखाद्यासाठी येतील तो दिवस असेल 30 तारखेचा 10 ते 4 वाजेकडे व शिबिराचं पुन्हा शिबिर राहणारच आहे. आणि 4 ते 6 या कालखंडामध्ये वर्षावास बालिकाचा समारोप, भगवान पुताने त्यांच्या या ग्रंथात सागर तुकडनाचा समारोप आणि नुकत्याच झालेल्या त्या शिबिराचा समारोप असा एकही मी सांगा माझ्या मतात आपण बायांच्या पटांगणामध्ये बायांच्या विहाराच्या समोरच्या भागामध्ये घेण्याचा मानस आहे. तेव्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की युवकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक कष्टी पण आपण सहकार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजच्या या भागामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर कमीत कमी 2600 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. आणि त्याचं औचित्य साधून आजच्या या भागाचा समारोप करत असताना शाखेच्या माध्यमातून थोडासा अल्पोपहार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्यांना अल्पोपहार घ्यावा आणि आपण आपल्या प्रस्ताव करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो.